हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? तर आज मी माझी दिवसाची सुरुवात खूप उशिरा झाली आहे, कारण रात्री यशस्वीने खूप म्हणजे 2-3 वेळा ती काय झालं होतं काय माहिती, तिला स्वप्न पडले की काय, ती 2-3 वेळा घाबरून उठली. त्यामुळे आम्ही दोघीही रात्री 2-3 वेळा जागा झाला आणि एकदाची जाग आली म्हणजे मग नंतर काही लवकर झोप लागत नाही. पण त्यांचं कसं, आता त्यांचं ऑफिस म्हटल्यावर त्यांना जावंच लागेल. मी तरी थोडं इकडे लेट उठली, पण त्यांना तर जावंच लागेल. म्हणून आज खूप उशीर झालेला, तर ऑलरेडी 9 वाजून गेलेले होते. मी आधी सर्वात आधी उठल्यावर माझी चहा ठेवून घेते, आणि चहाशिवाय तर दिवसाची सुरुवात होतच नाही. बराच वेळा तिला सोडायचा विचार करते, पण मग संध्याकाळची तरी नाही एवढी, पण सकाळी लागतोच चहा, त्याच्याशिवाय होतच नाही. आणि जोपर्यंत माझी चहा होते तोपर्यंत मला ह्या 2-3 गोष्टी करायची सवयच लागून गेलेली आहे. म्हणजे चहा मला जास्त उकळलेला आवडतो, म्हणून चहा होतो तोपर्यंत मी जे काही हे रात्रीचे भांडे असतात सिंकमध्ये ते लावून घेते, आणि अशी बऱ्यापैकी 2-3 छोटी कामं असतात ना सकाळ सकाळी, ती करून घेते. म्हणजे ती चहा उकळत राहिला, आपण तिच्याकडे बघत बसण्यापेक्षा किंवा मग असं तिची वाट बघण्यापेक्षा, त्यापेक्षा हे 2-3 कामं केली ना तर बेटर पडतं पुढच्या कामांना सुरुवात करायला. म्हणजे लगेच मग जी चहा पाणीची भांडी असतात ते मी लगेच घासून घेते, जास्त वेळ लागत नाही. मग ते सिंकमध्ये भांडे नसले का मग तेही चहा पाण्याची भांडी लगेच आपण घासून ठेवू शकतो. त्यानंतर मग मी बेडरूम आवरायला घेते, पूर्ण ब्लँकेट्स वगैरे फोल्ड करून घेते, कारण चहा एकदम मी बारीक गॅसवर ठेवून आलेली होती. भांडे काही एवढे नसतात माझे जास्त, त्यामुळे मग भांडे रचून झाले. त्यानंतर मग मी इकडे ब्लँकेट फोल्ड्स करायला घेतल्या. ही माझं डेलीचं रुटीनच झालं आहे. डेली जर म्हणजे एखाद्या वेळेस यशस्वी झोपलेली असली माझ्यापेक्षा जास्त वेळ, तशी तर ती मी उठल्याबरोबर माझ्या मागे मागेच उठून जाते. तिला काय माहीत सवयच झाली आहे. पण एखाद्या वेळेस बायचान्स खूप गाढ झोपलेली असली आणि मग नसलेली उठली तर मग हे काम राहून जातं. नाही तर मला अशी सवयच लागली आहे की चहा होते तोपर्यंत ब्लँकेट्स फोल्ड वगैरे करणे आणि भांडे लावणे, ह्या 2 गोष्टी तर हमखास डेली माझ्या चहाच्या वेळेमध्ये होतात. आणि खरंच बेटर पडतं दुसऱ्या कामं करायला नंतर, आपण चहा झाल्यानंतर. छान असं मी फोल्ड वगैरे करून घेतल्यानंतर सगळं असं स्टोलने छान झटकून घेते, कारण असं आपले झोपून उठल्यानंतर थोडेफार बारीक केस किंवा मग असंच रात्री यशस्वी उशिरा तिला काय आलं होतं काय माहिती, ती मुरमुरे खात बसली होती, तर तिनं ते पाडून ठेवलं होतं खिडकीजवळ. त्यानंतर तिचं हे जे काही टॉईज वगैरे आहेत ते मी ह्या विमलची जी पिशवी असते त्यात ठेवते. ते तिचं ते आवरून कपाटात ठेवून दिलं. हे 2-3 कामं झाली तोपर्यंत माझी चहा ही झालेली होती उकळून. नंतर मग मी चहा गाळायला घेतला, आणि त्यासोबतच मला थंडीचं मग जरा रात्रीचं एवढं काही म्हणजे लवकर जेवण होऊन जातं, त्यामुळे मग मला रात्री 12पर्यंत अचानक असं भूक लागल्यासारखं झालं होतं. पण मी त्यावेळी खाणं काही योग्य समजलं नाही. म्हटलं चला आता चहासोबतच आपण खारी आणि टोस्ट खाऊन घेऊया. आणि मी माझी चहा खारी टोस्ट आणल्याबरोबर यशस्वीचं असं झालं की मला पण खाऊ, तसं तिचं दूध पिऊन झालेलं होतं. ती अशी सोफ्यावर पडलेली होती दूध पिऊन झाल्यानंतर. पण तिचं ते चहा खारी टोस्ट पाहून तिचं असं झालं मला पण चहा दे. तसं तर तिला मी अजून तिथे चहा काही देत नाही, पण मग तिचा मम्मा खाते म्हटल्यावर आपण पण खाऊया. ती अशी खात बसली. मग तिलाही मी त्याच पातेल्यामध्ये फक्त दूध टाकून दिलं आणि गाळून दिलं, आणि ती पण छान असं टोस्ट सोबत खात एन्जॉय करायला बसली. तिला पण भूक लागून गेलेली असेल त्यामुळे, नाही तर ती सहसा एवढं दूध पिऊन झाल्यानंतर एवढं काही मागत नाही. त्यानंतर मग मी माझ्या
कामांना सुरुवात केली. आणि आज मंडे असल्यावर मला खूप जास्त कामं असतात. म्हणजे यांना सॅटर्डे संडे सुट्टी असते, मग एवढी काही कामं होत नाही. म्हणजे जरा बाहेरचीच कामं जास्त होतात. इकडे तिकडे जाणं, किराणा वगैरे करणं, काही मग घरातल्या गोष्टी आणणं इम्पॉर्टंट, यशस्वीला काही लागणार असेल ते आणणं. त्यातच मग फक्त खाऊन पिऊन जे काही एक्स्ट्राची 2-3 कामं असतात तेवढीच होतात. बाकीचे एक्स्ट्राची क्लिनिंग वगैरे काही होत नाही. नंतर मग मी पूर्ण घराला असं झाडू मारायला घेतलं. त्यात यशस्वीचंही खेळणे चालू होतं आज. आणि आज काय म्हणजे छान अशी सपोर्ट करत होती, नाही तर तिचं मध्ये 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 खूप चालतं. आज ती सकाळमध्ये ते ABCDचे पझल गेम असतात ना, ते खेळत बसली होती. ती म्हणे मग तू कामं करते मग मला ते काढून दे. मी तिला ते काढून दिलं आणि ती खरंच छान खेळत होती. म्हणून मग म्हटलं चला आता हिचा मूड आहे तोपर्यंत आपणही छान अशी आपली पटपट कामं करून घ्या. आणि लहान मुलं असल्यावर आपल्याला त्यांच्या मूडनुसारच सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करूनच करावं लागतं. त्यामुळे मी पण एकदम पटापट लागली कामांना. जोपर्यंत तिचा मूड छान आहे तोपर्यंत ठीक आहे, नाहीतर मग बघूया पुढे कसं काय होतं. तुम्ही सोबतच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मी आज तुम्हाला माझी 9 ते 12 पर्यंतची जी मॉर्निंग रुटीन आहे ते दाखवणार, की लहान मुलं असल्यावर म्हणजे कोणती कामं केव्हा कशी करावी लागतात हे त्यांच्या मूडनुसार डिपेंड राहतं. त्यानंतर माझा छान असा झाडू मारून तिचं म्हणणं होतं तू पण माझ्यासोबत थोडा वेळ खेळ. मग मी खेळायला बसली तिच्याजवळ. कुठे लावायचे तो वी कुठे लावता? यस, व्हेरी गुड. तिथला वन तू उलट केलंय ना, असं लावायचं असं. नाही तिथला नाही ते आहे तो आहे तो लावू. हा व्हेरी गुड. त्याचं तू आपण तो पण बघ लाव. व्हेरी गुड. झेड येतो, झेड कुठे लावशी? झेड नाही. त्यानंतर मला मग माझे घर पुसून घ्यायच्या आधी ज्या दोघी गॅलरी आहेत त्या छान अशा धुवून घ्यायच्या होत्या. ते धुवायलाच परवडतं. पुसून घेतलं की मॉप खूप खराब होतो, कारण त्यात गॅलरी बाहेरच्या साईडला असल्यामुळे खूप बारीक बारीक धूळ येते. त्यामुळे मग मी पुसून काही घेत नाही. एक एक बकेट पाणी आणून छान असं वॉश करून घेते, जेणेकरून मग घर पुसल्यानंतर म्हणजे मी असं काही काम करायला गॅलरीमध्ये आले तर मग तेच पाय घरात जात नाही. त्यामुळे मग गॅलऱ्या अशा छानपैकी मी वॉश करून घेते आणि बरं पडतं. वॉश केल्यानंतर म्हणजे एकदम जास्त स्वच्छ होऊन जातं. त्यानंतर मग मी पुढची इकडे हॉलमधली जी गॅलरी आहे ती पण वॉश करायला, ही जरा मोठी गॅलरी आहे त्यामुळे म्हटलं, आणि थोडं वरचंही जे ग्लास वगैरेचं होतं ग्रिल ते पण धुवून घेतलं. आणि इकडे यशस्वीचं सायकल वगैरे ठेवली असल्यामुळे थोडंफार अडचण होत होती. म्हटलं आता करते, तिला पण वॉश करून टाकते, कारण तिला एखाद वेळेस रात्री आम्ही खाली फिरायला घेऊन जातो म्हणून मग ती खराब झालेली होती. म्हटलं तिलाही वॉश करून टाकते. आणि असं गॅलऱ्या छान ते वुडन टेक्स्चरचे फ्लोअर असल्यामुळे त्याला वॉश केल्यानंतर ते छान दिसतं. पुसल्यानंतर एवढं छान दिसत नाही आणि बारीक धूळ आहे ती लवकर निघत नाही. त्यामुळे असं वॉश करून घेते. आणि ची सायकलही छानपैकी वॉश करून घेतली. तिला या सायकलीवर फिरवायला बरं पडतं, म्हणजे ती आपल्याला असं रस्त्याने चालत जाताना उचलावं नाही लागत. नाही तर मग ती लगेच उचलायला लावते, मला धरा असं. त्यामुळे आम्हाला जर जायचं असतं तर मग ही सायकल घेऊन जाते मी, जेणेकरून तिला बसवून नेता येतं आणि एवढं काही वाटत नाही. छान असं दोघी गॅलऱ्या माझ्या वॉश करून झालेल्या आहेत. तर असं आजचे माझे हळूहळू कामं चालू होते. हळूहळू म्हणजे यशस्वीच्या मूडनुसार चालत. आणि मध्ये मध्ये मला तिच्याकडेही जावं लागत होतं, ती काय खेळते असं, कारण तिचं चालू तिला ज्या काही अल्फाबेट्स लावता येत नव्हतं, कुठे लावायचं असं समजत नव्हतं, त्याच्यासाठी ती मला बोलवत होती मध्ये मध्ये. त्यानंतर मग मी घरही पुसायला घेतली. आणि आज खरंच ती मध्ये मध्ये येत नव्हती ना, म्हणून माझे कामं खूप छान होत होते. नाहीतर मग ती असं चिडवायला तर तुम्हाला माहिती, तिला खूप मजा येते मी काही काम करत असताना मध्ये यायला. पण आज ती काही येत नव्हती, कारण ती खूप दिवसानंतर ते अल्फाबेट्स काढले होते खेळण्यासाठी. तरी तिचं सुरू झालं जे होतं ते, मी पुसते मम्मा असं तसं.
नंतर ते अल्फाबेट्सवरनं मन भरून झालं होतं. ती बोलली मला थोडा वेळ TV बघू दे. म्हटलं ठीक आहे चला, माझी कामं होतात तोपर्यंत तू थोडा वेळ बघू शकते. नंतर मग तिला थोडा वेळ TV लावून दिला. मध्ये मध्ये तिचं ते अल्फाबेट्स लावणं वगैरे चालूच होतं. आणि असे गेम्स बरे पडतात तिला. पझल गेम असतात ना, ते खूप जास्त आवडतात. त्याच्यामुळे आम्ही बऱ्यापैकी तिला एवढं काही डॉल्स वगैरे घेत नाही. तिला काही ते डॉल्स वगैरे सोबत खेळणं एवढं काही आवडत नाही. जास्तीत जास्त तिला सॉफ्ट टॉईज आणि असं म्हणजे सॉफ्ट टॉईज आणि पझल गेम असतात ना, ते खूप आवडतात. पण ते तिच्या मूडवर असतं आणि लहान मुलांचा मूड सांभाळणं खूप कठीण असतं. त्यानंतर माझं घर वगैरे पुसून झाले, आंघोळ झाली दोघांची आमची. मग आज कपडे पण खूप जास्त होते मशीनला लावण्यासाठी. मग मी ते लावायला घेतलं. त्यात यशस्वीचं चालू होतं त्या वॉशिंग मशीनच्या याच्यातून जे कपडे धुवायचं लिक्विड असतं ना, त्याचं पॅकेट तिकडे घेऊन जाणं चालू होतं तिचं मध्ये मध्ये. ही मशीन खरंच खूप छान काम करतं माझं मशीन. तुम्हाला जर याबद्दल डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करा. आणि म्हणजे खोटं नाही सांगत, पण यशस्वीचे जितके काही कपड्यांवर डाग वगैरे असतात, एखाद्या वेळेस दूध पण पाडते किंवा मग काही फ्रुट्स वगैरे खाते तर खूप जास्त स्ट्रॉंग डाग असतात ना, तेही या मशीनमध्ये एकही डाग राहत नाही. आणि मला खूप हेल्प होते या मशीनची. जवळजवळ 1-1.5 वर्षापासून खूप जास्त म्हणजे मी त्यातच सगळे कपडे लावते. फक्त मला काही पोळीचे आपले जे रुमाल असतात की त्यांनाच मी हाताने वॉश करते फक्त. बाकी सगळं मी मशीनमध्येच वॉश करते. त्यानंतर मग आज बऱ्यापैकी 12-12:30 झालेले होते आणि आमचा अजून स्वयंपाक बाकी होता दोघांचा. आमचं दोघांचं असं एन्जॉय करणं चालू होतं. आणि त्यात यशस्वीचं असतं स्वयंपाक करताना ती अशी गॅस ओट्यावर येऊन बसते आणि तिथं चालतं मला बसू दे इथे. पण मला माहिती मी जर पीठ मळायला घेईल ना, तर ह्या त्या पिठासोबत त्याच्यामध्ये हात वगैरे घालेल, ती ऐकणार नाही. चला म्हटलं चल बस तोपर्यंत थोडा वेळ. मग मी आज पोळ्या तर जास्त काही नाही, 4-1 पोळ्या टाकेल फक्त. आणि मला पत्ताकोबीची वटाणे घालून भाजी करायची होती, कारण यशस्वीला वटाणे खूप आवडतात. म्हणून थोडं वटाणे जास्त घालूया. आणि यांनी जवळजवळ 2-3 किलोच्या आसपास वटाणे आणून ठेवले होते आणि मग तेही मला लवकर संपवायचे आहेत. त्यामुळे मग मी म्हटलं आता हिला पत्ताकोबीची भाजीमध्ये वटाणे घालून देते आणि पत्ताकोबी अशी लांब लांब कापून देते, जेणेकरून तिला तसं आवडतं, मग ती खाईल. तिचं असं किचनवर छोट्या छोट्या गोष्टी काढणं चालू होतं. आणि पीठ काढलं ना तर तिचं लगेच सुरू होऊन गेलं पिठामध्ये हात वगैरे घालणं. तिला ते पिठासोबत खेळायला खूप आवडतं. जोपर्यंत मळणार नाही ना तोपर्यंत तिला धीर पडणार नाही. कारण तिचं असतं रोज की तू पीठ मळून झाल्यानंतर तिला थोडंसं हवं असतं, म्हणजे जेणेकरून त्याच्यात तिचा अर्धा 1 तास चालला जातो आणि मलाही माझं कामे करता येतात. म्हणून मी पीठ मळून झाल्यानंतर तिला देते थोडंसं पीठ, म्हणजे ती त्यासोबतच काही तरी ॲक्टिव्हिटी करत असते पुढे बसून. म्हणून मग ते पीठ मळण्याची वाट बघत होती. पण मग ती अशी पिठात हात घालायला लागली. म्हटलं चला हिला आता थोडा वेळ पुढे सोडूया, त्याशिवाय ही आपल्याला पीठ मळू देणार नाही. तेव्हा मी तिकडे जात नाही तोपर्यंत तिने पूर्ण पिठामध्ये हातही घातला होता. आणि असंच असतं तिचं वालं. खूप तिला प्रत्येक गोष्टीमध्ये एक्सायटेड असते, प्रत्येक गोष्ट नवीन नवीन करायला. आणि टॉडलर म्हटल्यावर हे सगळं येतच आपल्या आयुष्यात. आणि खरंच हे दिवस पण परत काही येणार नाही, म्हणून मी तिला पाहिजे तसं खेळूही देते. त्यानंतर तिचे जे काही पझल गेम असतील किंवा मग ते भांडे वगैरे असतील ते मी तिला आणून दिले की तू हे खेळ, तोपर्यंत मी स्वयंपाक करून देते. तिला असं एकदम गोड गोड बोलून सांगत होती की तुझ्यासाठी वाटाण्याची भाजी करते, तुला आवडते असं. म्हणून मग तिला तिकडे खेळवायला बसवलं. मी इकडे मीही माझ्या स्वयंपाकाला लागली. एवढा काही जास्त स्वयंपाक नव्हता जो 15 मिनिटात होणार होता. फक्त मला 4 पोळ्या आणि भाजी छान अशी करून झालेली होती येल्लो कलरची, ज्यात 1-2च मिरची ॲड केली होती, म्हणजे यशस्वीही खाऊ शकेल आणि तिच्या हिशोबाने मीही खाते सकाळचं जेवण. एवढं काही म्हणजे मला पण एवढं काही स्पायसी काही लागत नाही. आमचं दोघी मायलेकींचं ताट छान असं रेडी करून घेतलं मी. आणि माझं छानही सगळं आवरून चला घेतलं. मग आमच्या दोघींचे ताटं हे रेडी करून यशाचं घेतले. ताट छान म्हणजे झालं. यशस्वी चला सोबत
जेवण करताना एन्जॉय करत करत बसेल निवांत, म्हणजे दुसरं काही आवरायची इथं गरज नाही, बस. फक्त भांडे मम्मा आणि वगैरे बेबी सोबत बाकी जेवण आहेत. करू हा. तिला ताट आणून दिलं आणि माझंही ताट आणून दिलं आणि सगळं बऱ्यापैकी आवरून झालेलं होतं आज माझं. फक्त थोडेफार भांडे हे जे काही बाकी मम्माचं होते ते ताट. आता नंतर जेवण झाल्यावर आवरेल. तुम्हाला दाखवते अगदी छान स्वच्छ सगळं आवरून झालेलं आहे. आणि आज खरंच भारी वाटत होतं सगळं कामं झाल्यानंतर. नंतर हे यशस्वी झोपल्यावर बाकीचं आवरेलच मी तसं. चला तर फ्रेंड्स, माझा आजचा मी जी रुटीन होती ती तुम्हाला दाखवली. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला तर फ्रेंड्स, बाय बाय करा. बाय.